मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे तालुक्यातील मोगण येथे युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर माळी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले होते। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला नागरिक व रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सकाळी धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा माता मंदिरात माजी आमदार कुणाल पाटील यांनी सहपत्नीक महाआरती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। त्यानंतर मोगण येथे आयोजित रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला। शिबिराच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर रक्तदान शिबिरास औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी धुळे ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा तथा लोकनियुक्त सरपंच नयनाताई संदीप पाटील, डॉक्टर संदीप पाटील, भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष अरुण पाटील, आयोजक मधुकर माळी, राजू पाटील, डॉक्टर चंद्रकांत राजपूत, भास्कर पाटील, शरद पाटील, बापू सोनार, रामराव पाटील, राजू माळी, धोंडू मोरे, धोंडू महाजन, विशाल लिंगायत, बापू गोपाळ, वाल्मिक गोपाळ, विजयसिंग राजपूत, देवा पाटील, बापू पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील, आबा पाटील, अंकुश सोनवणे, चुडामन सोनवणे, आप्पा मोरे, दादू माळी, पिंटू पाटील, चंद्रसिंग मोरे, ज्ञानेश्वर जाधव, अशोक जाधव, रवींद्र वाघ, विनोद पाटील, दीपक पाटील, खुशाल लिंगायत, बापूजी माळी, अमित पिंजारी, मंगलसिंग राजपूत, भूषण माळी, संजय महाराज यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोगण येथे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपले धुळे ग्रामीणचे, धुळे जिल्ह्याचे लाडके नेते बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण घेंद्रून गटामध्ये घेंद्रून मोगण इथे एक रक्तदान शिबिर ठेवलं होतं। या शिबिरामध्ये दाढरं, धाडरी, मोगण, तिखी, गरताड, विसरणे, जुनवणे इथले सर्व कार्यकर्ते, बाबांवर प्रेम करणारे सर्व व्यक्ती आज इथे उपस्थित होते आणि आजच्या ह्या रक्तदान शिबिराला खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला।